नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मला सांगितलं होतं फोटो काढायला, पण माझ्या हातातून झाला व्हिडिओ. तर आम्ही आता ड्रिंक्स घेतली आणि पुढे नाचायला गेलो. नाचलो, खूप मज्जा केली, धमाल केली आणि तुम्ही बघत असं बायका किती मजा करते. तर आधी आम्ही स्टार्टर खाल्ला होता आणि मग ड्रिंक्स घेतली. ड्रिंक्समध्ये काय दारू-बिरू नव्हती हो. आम्ही थंडा पिलो. मग नाचायला गेलो ना, मग काही थांबतच नव्हते. बघ अजून नाचतो बघ आम्ही. नाचून झालं. नाचून कुठं होतो, तर जसं गायक बोलत असे नाचत. मग मजा असं एवढी मजा केली. गेलो मग आम्ही टेबलाच्या इथं. तिथं फोटोशूट चालू होता. तुम्ही सगळे बोलता असेल, "अरे हे पोरं ठेवले ना कुठं?" आम्ही सगळे पोरं घरीच ठेवली होती. तर आधी तर गेला होता मॅचला, त्याचा काही प्रश्न नव्हता. बाकीच्याही सगळे घरीच ठेवली होती. आता तुम्ही बघालच, हातात माझ्या कोल्ड्रिंक आहे. आम्ही कोल्ड्रिंक पिलो आणि मग कोल्ड्रिंक पिऊन परत नाचायला गेलते. तुम्हाला वाटेल का अशा नाचत होते, अशा दारू पिले ना अशा नाचत काय सगळं मॉडेल उतरलं होतं आमच्या इथं सगळे वन पीस घातलं होतं. मग काय बघशील तुम्ही हसून हसून पोटा दुखली आमची. एक खायचं नाही एक हसत पण. आता जेवतात म्हणजे आता जेवून झालं का लगेच तरी पण नाचतात बघ, जेवतात तरी पण नाचतात. म्हणजे ना पोरं नव्हती, नवरं नव्हतं ना, मग काय मजाच केली. चला मग आपण आता महिला दिनाबद्दल 2-3 शब्द बोलू. आपण नेहमीच म्हणतो की स्त्री म्हणजे ध्येय आहे. स्वतःची स्वप्ने बाजूला ठेवून नेहमीच दुसऱ्यांच्या स्वप्नात रंग भरणं हे केवळ तीच करू शकते. पण आजची स्त्री फक्त त्याग करत नाही, तर ती स्वतःची ओळख निर्माण करते. जिद्दीने उभी राहते. हेच तिचे खरे सौंदर्य आहे. ती खंबीर प्रेमळ आई होऊन घास भरवते, कधी खंबीर बहीण होऊन पाठीशी उभी राहते. सन्मान फक्त एका दिवसाचा नको. 8 मार्च हा शुभेच्छा देण्याचा दिवस नाही, तर तिच्या कष्टाची जाणीव ठेवण्याचा दिवस आहे. तिचा सन्मान म्हणजे तिला फक्त देवी मानणे नव्हे, तर तिला तिचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देणे आणि तिच्या मताचा आदर करणे. तिथे स्त्रीचा आदर होतो. तिथेच खऱ्या अर्थाने प्रगती वास करते. तिच्या हसण्याने घर उजळतं आणि तिच्या कष्टाने भविष्य घडतं. म्हणून तिचे असणं हेच या सृष्टीचे सर्वात मोठं वरदान आहे. तुम्हाला माहितीच असेल, देव प्रत्येक ठिकाणी असू शकत नाही, म्हणून त्याने आई बनवली आणि आई प्रत्येक वेळी रागावू शकत नाही, म्हणून त्याने बायको बनवली. आता तुम्हाला एक गुपित माहिती आहे, शास्त्रज्ञ अजूनही शोध लावत आहे की काही नाही जाऊ दे या वाक्यात स्त्री नेमकं किती हजार विचार लपून ठेवते. आणि खरं सुख ज्या घरात महिलांचं चालतं ते घर स्वर्ग असतं आणि ज्या घरात फक्त महिलांचंच चालतो तिथं पुरुष लोक गपचूप भांडी असतात. तुम्हाला तर माहीतच आहे महिलांची स्मरणशक्ती किती असते. पुरुषाला गेल्या वर्षी काय झालं होतं हे आठवत नाही आणि स्त्रीला 10 वर्षापूर्वी आजच्या दिवशी तुम्ही कोणता शर्ट घातला होता आणि काय बोललं होतं हे लक्षात असतो. या विलक्षण शक्तीला माझा दंडवत. तिथे तो गायक गाणी बोलत होता. तो पण बोलत होता, अरे या हॉटेलमध्ये पुरुष आलेत का नाही, नुसत्या बायकाच दिसतात. नाचून झाला आणि केक कापायला घेतला. तर फोटोशूट चालू होता. फोटोशूट झाला
तिकडं बाहेर गाडी आलीच होती तर पटापट केक कापला आणि खाल्ला. बाकी बोलत होत्या तिकडं घरीच नाही म्हणून कापाला. ऐकलं नाही ते कापला इथं. खाल्लं पिल्लं निघलो घरी.